अस्सलाम वालेकुम. हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल रेशमाज ब्लॉग. तर कशी हाव तुम्ही लोक सगळीजणं बेसाव ना. आज मी 2-4 दिवशी ब्लॉग टाकू नाही शकलो का की मी थोडा बिझी होतो. आता आपलं रमजान महिनो येलो आहे, घराची साफसफाई वगैरे आणि त्यातून थोडी तब्येत माझी बेस नाही होती. तर तुम्ही पण बेस असाल ना. तुमची रमजानचं तयारी झाली की नाही. आता इन्शाल्लाह सगळीजणं आपल्या रमजानची तयारीतलं नसतील तर सगळ्यांनी बेस तयारी करा. आपलं रमजान महिनो येते. अच्छा, आज काय आहे, आज आमच्या गावातला वेरलचं उरूस आहे. तर तिथं मग मोठं मेलो लागतं. तर आज आम्ही लोकांनी सोचलो की तिकडं जाऊन येऊया, जरा फिरून येऊया. काय की तिथं जास्ती फिर्या मिळत नाही आम्हाला जायला. तर असंच छोटं मोठं जेव्हा असतात फेस्टिवल वगैरे तिथं तर आम्ही जातो फिरतो. तर तुम्हाला पण मी दाखवत आहे की आमच्या इकडं उरूस कैसं मनवतात. आता जतं आम्ही आमचं गाव नाही यो, आम्ही गावाच्या बाहेर असतो. तर तिकडचं उरूस अलग असतं आणि आमच्या गावाचं उरूस अलग असतं. आमच्या गावातला पण आता उरूस होणार आहे. तर तेव्हा पण मी ब्लॉग टाकीन, तुम्हाला दाखवीन आमच्या इकडचं कैसं उरूस असतं तो. बाकी बघा, मी तयार झालो आहे, माझी बेबी पण तयार झाली आहे. आता आम्ही लोक जायची तयारी करतो. थोडा लांब आहे ना, 10-15 मिनटं लागतात जायला. तर मग तिकडं निघताना तुम्हाला दाखवत आहे आणि तिकडचं ब्लॉग पण टाकीन मी. तर इन्शाल्लाह तुम्ही पण सगळ्यांनी बघा. जता ज्यांना नाही या मिळला आहे कोकणी लोक आमची, ती लोक आपण बघतील आणि थोडा एन्जॉय करूया. ठीक आहे, मग बघूया जाताना मिळता. तर चला आपण जाऊया आता उरसातला. तुम्ही लोकांनी पण या आमच्या संघातला. ठीक आहे, ओके. ते बघा आम्ही निघाले आता रिक्षात बसल्या ऑटोतला. थोड्या टायमात पोचू आम्ही आता. बघा आता आम्ही पोचले फास्ट व्हिडिओ केलो होतो का की तरी 5-10 मिनटं लागली आम्हाला पोच्या. बाजारातला पोचल्या आता आतला म्हणजे दर्गाशी जायच्या अगोदर पुरं बाजार असतं. जो रस्तो आहे मला वाटते एक 5 मिनटाचा रस्तो आहे, पण बाजारातनं फिरत फिरत यायला ना अर्धा तास लागतं. आतला शिरल्यावर बघा यायची दुकानं लागलेली असतात. निंबू पाणीचं दुकान आहे, त्याच्या बाद ही काय ती तिखट बटाटो आहे. त्याच्या बाद आता हर तऱ्हाची दुकानं लागतात. खायाची खरीदारीची करायची असतात, म्हणजे खेळ खिलोनं, कापरा, बासना सगळं असतं. जी आपल्याला जरूरतची सामान असतात जसं मार्केट असतं तसंच लागतं पुरं मेलो. झुलं वगैरे पण असतात, दिसल तुम्हाला त्याच्या पुढं. तर ही बघा माणसं पण या लागल्यात. आता थोडी पब्लिक कमी आहे का की आम्ही लोक 8 वाजता नाही निघाले. 10च्या बाद पब्लिक होतं. ही बघा किराणाचं दुकान आहे, जे मिठाई असतं आता किराणा आम्ही लोक बोलतो कोकणीतला. तर हे बघा चपली हात होतं, जैसा घेऊ तैसा क्वालिटी असतं. हलक्या क्वालिटीची पण असतं. हे 100 रुपयाला होते चपली, पण जास्ती टिकत नाही. खिलोण्याची दुकानं आहात, पोरांचं फुगं बॉल बिली बघा किती मस्त एक ऐसे डॉल आहात ना बनवलेली, बेस वाटली म्हणा. आता माझ्या घराला कोण लहान पोर नाही म्हणून नाही काही घेतलं. पहिले आम्ही लोकांशी जायचो तेव्हा काही सामान घ्यायचो माझी आणि समोजित करायची म्हणा ही पाहिजे ती पाहिजे. हे बघा पाय पुसणे पण हात बेस असतात, क्वालिटी पण असतं. म्हणजे असं जास्ती 2-3 महिना टिकतात, जास्ती नाही टिकत. आपल्या टाईमपासला घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा हलवा पराठा बघल्यावरती मुंबईचं याद येतं, डोंगरीचं. आणि तिकडं मेलं लागतात मोठं तिथं पण हलवा पराठा मिळतात. हे पोरांची खिलोनी थोडा बेस असतं. फिर्या, चम्मच, प्यालं
आम्ही लोक आता ज्यूसच्या दुकानात राहिलो. तर अनिसाला आणि मला मँगो ज्यूस मग पसंत आहे. तर आम्ही लोकांनी एक मँगो ज्यूसचं ग्लासेस पियालो. हे बघा बनवून शना देत होतो. अनिसाने पण पियाली आणि मी पण पियालो. हे बघा पिते माझी बेबी. ते आपण लोक कसं फ्रेश मँगोचं ज्यूस बनवतात, ही लोक कैसा बनवतात काय माहिती, पण यांचं टेस्ट अलग लागतं आपल्यापेक्षा. तशीच काही दुकानं असतात. आम्ही मग तशीच पुढे गेलो. गर्दी म्हणजे मोप गर्दी. आता थोडी कमी दिसते, नाहीतर एकदा 10 वाजलं की माणसा म्हणजे चालायला जागो नाही असं. ते बघा चपल्यात एकामेकाला धक्कमधुक्की होतं. पण वेरलच्या उरसाला मोप सांभाळून जायला लागतं, का की तिथं चोऱ्यो पण होतात, पोरा पण पलवतात. मग ज्यांनी त्यांनी आपल्या हिफाजतने जायचं. हे बघा बासनाची दुकानं आहात, जर्मनची बासनं आहात, स्टीलची बासनं आहात. ही मला मोप बेस वाटला. हे सॉफ्ट टॉयची दुकानं किती मस्त मस्त सॉफ्ट टॉय होती आणि सजित करत होती. हे मेकअपची बासना, सॉरी मेकअपची सामान बासना बोलताय. त्यावर बघा ही आम्ही दर्गाशी येलो. ही दर्गा आहे आमची वेरलची दर्गा. आतला जायचं असतं, आम्ही दर्गात जात नाही. हे टोप्यो वगैरे आहात. आम्ही आपलं एक एन्जॉयमेंट करता. हे आतला थोडंसं जागो आहे, तर माणसं येतात, बसतात, खातात वगैरे. इकडची आतला असं गेलो की इकडं झुलं वगैरे असं लावलेलं आहात. पोरा झुलं बिलं झुलतात. हे बघा आसमानी झुलो आहे. त्याच्या बाद ही पोरांची जरा खेळायला आणि बघा आसमानी झुलो. हे मिकी माऊस, छोट्या पोरांचं झुलं. याचं मोप तरीक्याचं झुलं असतात, तर खेळतात पोरा. गावाच्या माणसाला कसं ही नाही असत ना. ही बघा आम्ही लोकांनी बोरा घेतले मग आणि खाल्ले. त्याच्या बाद डोसावालो पण होतो तिथं, साऊथ इंडियन डिश. ती आंटी एक डोसा बनवत होती. ते डोसा पण घेतले मी खाल्ले. आपली मतलब हर जाग्याची माणसं येतात. हे बघा आंटी हात हसतात. येतात आणि आपलंच जसं स्टॉल लावतात तिकडं आणि आपली कमाई करतात. थोडी बहुत होतं त्यांची कमाई बेस माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह. हे बघा कैसा करता आहात तिला पण मजा वाटली. आणि डोसा खाल्ले आम्ही लोकांनी की आम्ही ब्लॉग घेत आहोत. आता ही बघा संदल यायला आहे. ही ऐसा संदल येतं वाजवत गाजवत दफली वगैरे ही करत. मी त्यांचा आवाज नाही टाकू शकलो का की कॉपीराईट येईल म्हणून. ते बघा अशी दफली खेळतात. म्हणजे ही मोप लांबशी येतात ती लोक. म्हणजे मला वाटते सांची संदल निघतं, ती रात्री 10 वाजेला 11 वाजेला पोचतात ती लोक. पुरा चालत चालत हणतात तवरा संदल. याचा दफली वाजत वाजत येतात पुऱ्या रस्त्याशी. आणि मग ती जाणसना तिकडं दर्गा संदल चढवतात. इतकी पोरा तिकडशी चालत येतात. म्हणजे 2-4 तास नुसतं चालतात ती लोक. तरी बघा अशी सगळी पब्लिक येतं. मग पब्लिक असतं. आता पब्लिक वाढत जाल, का की आता रातचं मला वाटते 10:30 वाजला आहात. आता पब्लिक वाढत जाल पुरी. आणि पुरो रस्तो पॅक होतं. मग आता आम्ही लोकांनी निघाले सगळा जायला. मी बसला बसलो घरा जायसाठी. वाजलात 12. तर गायज आत्ताच आम्ही घरात येले आहो. ऐशी थकले आहो, चालून चालून दमले आहो. आणि इतकी गर्दी आणि इतका काय ब्लॉकला तर तुम्ही बघालूस. ठीक आहे. अनिसा पण जाम थकली आहे. जाताना रिक्षाने गेलो, पण येताना मी एस टीने येलो पण मजा आली.
चला मग आता आम्ही निघताव. तुम्ही पण आपलंच ख्याल ठेवा आणि माझ्या व्हिडिओला बघा, एन्जॉय करा. सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. ओके, अल्लाह हाफिज. थँक्यू.